अप्पा जरा एखादं पान द्या ना पेपरचं. काय? पेपरचं पान वाचायला. अप्पा होय बालरंजन आहे लहान मुलांचं. तुला काय वाटलं तू मोठं झालंयस? हेच वाच. लहानपणची बेसिक्स पक्की होती. अप्पा इतर खूप दिवसानंतर पेपर वाचायला मस्त उसंत मिळाली. कशाला खेचताय? बिझनेसचं पान द्या ना. सकाळी सकाळी तुला एवढं वेळ कसं मिळाला? काय डिलिव्हरी वगैरे पोहोचवायची नाही कुठे? काय धंदा बसला की काय? बसला म्हणजे सुट्ट्यांमध्ये बसतोच ना. शाळांना सुट्टी असते त्यामुळे शाळांकडून कुठली मोठी ऑर्डर येत नाही. त्यात उन्हाळा म्हणजे वेकेशन पिरियड. त्यामुळे कुठल्या ऑफिसमध्ये पण फार मेजर असे काही सेमिनार्स वगैरे नसतात. त्यामुळे त्यांच्याकडनं ऑर्डर येत नाही. मागच्या 2 महिन्याचा प्रॉफिट या महिन्याचा खड्डा बुजवण्यातच जातो. त्यामुळे वाटतं ना बिझनेस बदलायचा नाही. मिळेल एखादी ऑर्डर. एक तरी बरी ऑर्डर यायला पाहिजे या महिन्यात. देवा एक तरी चांगली ऑर्डर, बरी ऑर्डर मिळू दे, ज्यामुळे ह्या महिन्याचा अकाउंट सेट होईल. प्रॉफिट नाही झालं तरी चालेल पण लॉस तरी नाही होता कामा. प्लीज देवा एक तरी ऑर्डर प्लीज. तथास्तु. पाप्पा बोलले. बाप्पा नाही तुझे आप्पा बोलले. तथास्तु. हॅलो हो बोलतोय. काय? हो हो अहो आम्ही ह्याच्यापेक्षा मोठ्या ऑर्डर्स घेतो. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला फक्त तुमचा ऍड्रेस मेसेज करा. ऑर्डर घरपोच मिळेल. थँक्यू थँक्यू. अप्पा तुम्ही तथास्तु म्हणालात आणि एक मोठी ऑर्डर आली. कसली पॉवर तुमच्या तथास्तु मध्ये. मग कळालं ना माझ्या तथास्तु मध्ये किती पॉवर आहे ते. कामाला लागा. ऑर्डर पुरी करा. कसला भारी योगायोग आहे ना. योगायोग म्हणे. अप्पा अहो रिटायर झाला तो रेडिओ, कशाला त्रास देताय त्या लोकात? हे आतापर्यंत अगदी फर्स्ट क्लास चाललेला होता. 1 तासभर मी गाणी ऐकली सुद्धा. तू गेट मध्ये आलास ना तेव्हापासून हा बंद पडलाय. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? कोणीही नसलं घरात की हा व्यवस्थित चालतो. कोणी आलं की मला बोलणी पडावी म्हणून बंद पडतो. अप्पा मला वाटत होतं की हा रेडिओ तुमच्या बाजूने आहे. खरं तर हा आमच्या बाजूने आहे. हा गप्प बस. अरे आज ऑफिस मध्ये लवकर का आलास? अहो आप्पा काम संपलं म्हणून सहजच. खरं सांगायचं ना आप्पा तर मार्च एंडिंगचा ना हँगओव्हर आहे. त्यामुळे मला 2 दिवसांची सुट्टीच हवी होती. आमचा बॉस तो कसली देतोय सुट्टी. म्हणून काय म्हटलं मी घरी जावं, आप्पांकडे सुट्टी मागावी जरा. माझ्याकडे असं काय करताय तुम्ही? तथास्तु म्हणालात आणि मल्हारला ऑर्डर मिळाली सांगितलं त्यांनी मला. अरे आप्पा म्हणा ना तथास्तु. 4-5 दिवसांचा प्रश्न आहे, जास्त नाही प्लीज. अरे चल रे. म्हणा ना प्लीज. अरे असं कधी असतं का? अहो झालं ना काय काहीतरी. म्हणा ना आप्पा. अरे बरं समजा असं असतं की मी म्हणालो आणि गोष्ट झाली. असं तर असतं तर एखाद्या माणसाने प्रमोशन मागितलं असतं, पगारवाढ मागितली असती. सुट्ट्या कसल्या मागतोय? नको 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 आप्पा नको. प्रमोशन नको. अहो पगारवाढ मागितली म्हणजे प्रमोशन आलं, प्रमोशन आलं म्हणजे जास्तीचं काम आलं.
म्हणजे स्वतःसाठी नो टाइम. अहो तो वाढलेला पगार तो खर्च करण्यासाठी नो टाइम. त्यापेक्षा आहे त्या पगारात घरच्यांबरोबर क्वालिटी टाइम घालवणं किती छान आहे की नाही? हा म्हणा सगळं ना जगाच्या वेगळंच असतं तुला. म्हणा 4-5 दिवसांचा प्रश्न आहे असतो म्हणा. प्लीज 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 प्लीज. चल चल तू एक काम कर जा आतमध्ये फ्रेश हो जरा आणि सुधारा सांग आपल्या दोघांसाठी चहा. एक मिनिट. हो ते सांगतो मी पण तुम्ही तसंच म्हणा ना आप्पा प्लीज. मल्हारसाठी म्हणाला तुम्ही. तू आज जा ना फ्रेश हो. फ्रेश हो. नाही तुम्ही आधी तथास्तू म्हणा. मी आलो. अहो ऐका ना आप्पा आप्पा अहो. हा पुरुषोत्तम बोल. हा मल्हारने ऑर्डर पाठवली का? जा गुड. अरे मी तुला फोन करणारच होतो आणि हे बघ थँक्यू सो मच माझ्या वतीने मल्हारला ऑर्डर दिल्याबद्दल. आणि मी लवकरात लवकर तुला नाही आजच मी 10,000 रुपये ट्रान्सफर करतो तुझ्या अकाउंट. काय? अरे पण तू दरवर्षी ठेवून घेतोस ना. अरे मग मुलांमध्ये वाटून टाकायची स्टेशनरी किट्स तर आहेत ती. परत कशाला पाठवतो? अरे मग मला फोन तरी करायचा ना. आता टेम्पो निघाला. अरे बापरे सगळं गोळ झाला. मला फोन करायचाच रे आधी. बरं एक काम कर त्या टेम्पोलाचा नंबर मला पाठव जरा. हा ओके. सगळं घोळच झाला. नेमका मल्हार असताना तो टेम्पोवाला आला. सगळं घोळेल त्याच्या समोर सगळं. या टेम्पोवाल्याला डायरेक्ट पेन्शनकडे पाठवलं पाहिजे. अरे पेन्शन 2-3 दिवसासाठी बसहीला गेलाय. प्रॉब्लेमच आहे. हा टेम्पोवाल्याचा नंबर. कोणाचा फोन आहे आता? हा हॅलो. हॅलो हॅलो. एक मिनिट होल्ड करा जरा. 1 मिनिट. काका ये एड्रेस किधर आया? क्या है? ये एड्रेस किधर आया? अरे इधर का एड्रेस है लेकिन अंदर जाके मिलो. मेरे को टाइम नहीं अभी मैं बिजी हूँ. चल चल. हॅलो. हा मी तुमच्या घरा शेजारीच आहे. जरा तुम्ही बाहेर या की मला टेम्पो आतमध्ये घ्यायचा आहे. अरे टेम्पो तिकडे. कट केलं. काय माणसं आहेत काय कळत नाहीत. फालतू माणसं आहेत. डायरेक्ट फोन कट करून टाकतात आहे. अरे काय फालतू. मी फोन केला होता तुला. सॉरी काय सॉरी. टेम्पो कुठे? ठीक आहे बाहेर. बरं एक काम कर तू हा सगळा माल परत घेऊन जा. परत कसं घेऊन जाणार? जिथून मी आलो ना त्याने मला सांगितलं त्याच्या घरात ठेवायला जागा नाहीये म्हणून त्याने परत पाठवलं. त्याने परत मला माघारी पाठवलं तर परत पाठवला तर तू आणखी कुठेही घेऊन जा रे माल. एक काम कर तू एखाद्या वस्तीमध्ये ह्या सगळं वाटून टाक. का म्हणजे काय? मी घरामध्ये नाही ठेवू शकत हा माल. कसला मला या 2 नंबरचा तर नाही ना? अरे नाही रे बाबा तू जा ना घेऊन. नाही आपण अजिबात असली रिस्क नाही घेणार. तुम्हाला पाहिजे नसेल तर तुमच्या दारात माल ठेवून जातो. ए बाळ्या आतमध्ये टेम्पो घेऊन ये. अरे काय घेऊन काय ये? काय नाव काय? बाळ्या नाव आहे. बाळ्या थांब तिकडे थांब. एक मिनिट ऐकून घे जरा. काय? माझ्या घरी जरा प्रॉब्लेम झालाय. सगळी 2 नंबरची कामं करणारी माणसं अशीच म्हणतात आहे. आपण नाही घेऊन जाणार मला. आपण मार इथंच ठेवून जाणार बघा. एक मिनिट ऐक जरा. काय? सगळा टेम्पो इथे आणू नको. हा एक बॉक्स आणून दे मला. आणि समजा हे काम करत असताना माझा मुलगा आला तर मी इशारा करीन आणि इशारा केला की हे काम थांबवायचं. कळलं का? अरे कारण माझ्या मुलाला माहिती नाही की ही ऑर्डर मीच दिली आहे. हिला जगात पोरं बापाच्या पाठीमागे 2 नंबरचा धंदा करतात आणि तो बापच पोराच्या पाठीमागे 2 नंबरचा धंदा करायला कमाल आहे. अरे हा 2 नंबरचा माल नाहीये. मग तू आण ना. जा ना. बरं ठीक आहे आणतो मी. काय प्रॉब्लेम होता सगळा. आता एवढं सगळा माल घरामध्ये लपवायचा कसा?
शे. उन्हाळा सुरू झालाय तर तिखट कमी खात जा. तरी बरं तुमच्यासारखे सतत चाळ नाही पिक. शे. सगळाच सगळाच प्रॉब्लेम आहे. अरे आता काय झालं? आप्पा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मार्केट डाऊन असेल म्हणून माल घ्यायला गेलो तर त्यांनी भाव वाढवले. काय सांगतो असे कसे मध्ये भाव वाढले? काय नाही ग, उगीच ना थोडासा काहीतरी बदल करतात मालात आणि नवीन माल आलाय असं सांगून भाव वाढवतात. मग ठीक आहे ना, तू आता नको उचलू माल, नंतर उचल. आता काय तेच करावं लागणार. कधी कधी असं वाटतं ना एखाद्या रात्रीत माझ्याकडे असलेला माल डबल व्हायला पाहिजे. लहानपणी नाही का तू गोष्ट सांगायचीस त्याच्यात नाही का जादूनी सगळ्या गोष्टी डबल व्हायच्या तसं. हे जादू वगैरे सगळं गोष्टीमध्ये असतं फक्त बस. असं काही नाही आप्पा. आप्पा सकाळी मला तथास्तू म्हणाले आणि मला ऑर्डर आली. हो अहो मग परत एकदा म्हणा ना तथास्तू. हा आप्पा म्हणा ना एकदा तथास्तू. अरे चल रे, हे असं कुठं असतं की काय? उगाचच काय काहीतरी. ठीक आहे नका म्हणू, मी म्हणते तथास्तू. काका काकूनी मला वरचे बॉक्सेस मोजायला सांगितले होते. टोटल 50 बॉक्सेस. 50? नक्की 50? हो मी नीट मोजले. हवं तर तूही एकदा मोजून घे. दिवसाभरातलं एकच काम केलंय, आता मी खेळायला जाते. बाय. असं कसं शक्य आहे? म्हणजे आप्पांसारखंच आईच्या तथास्तू मध्ये पण पावर आहे की काय? काय? चल रे, असं काय? हो अप्पा, काल माझ्याकडे 50 बॉक्स होते, त्यातले 25 मी डिलिव्हर केले. म्हणजे 25 असायला हवेत ना, ते अचानक डबल कसे झाले? अरे काहीतरीच काय, तुझ्याकडे आधी 75 असतील. अहो नाही अप्पा, माझ्याकडे 50च होते. तुमच्याप्रमाणे जर का आईच्या तथास्तू मध्ये पण जर का पॉवर असेल ना तर मला लॉटरीच लागली. मी एक काम करतो, पटकन चेक करून येतो. अरे देवा, इथे नाही. सगळे बॉक्सेस वर गेले की काय? अरे पण असे आपोआप कसे गेले? काय हो काय झालं, काही शोधताय का? अगं मल्हारच्या स्टेशनरीचे किट सगळे मी इथे लपवून ठेवले होते. हा ते वरती नेऊन ठेवले. वर नेऊन ठेवले का? अगं मी तुला म्हंटल होतं ना की माझ्या मित्रातर्फे मीच एक ऑर्डर केलेले सगळे ते परत आले बॉक्सेस, ते लपवून ठेवले होते. ते वर कशाला लावून ठेवले? अहो मी नाही ठेवले, तुलिकाने नेऊन ठेवले. तुलिकाने? अरे बापरे, तुलिकाला कळलं की काय? नाही हो, काय झालं, ती मच्छरांसाठी स्प्रे मारायला आली होती ना, तर तिला एक बॉक्स दिसला. ती म्हणाली या बॉक्स इथे कसा काय आला? म्हटलं अगं मुलांनी खेळता खेळता आणला असेल. म्हणून मग ती जरा अशी सगळे कोपरे शोधत होती तर तिला मिळाले. म्हणून मग तिने सगळे बॉक्स उचलले आणि वर घेऊन गेली. बापरे, म्हणजे आता मल्हारला संशय येणार? नाही नाही, काही संशय येणार नाही, कारण तुलिका म्हणाली मुलं अशी खेळण्यासाठी बॉक्स घेतात आणि मग खेळता खेळता कुठेही टाकून देतात. नक्की ना? पण हं. चला, म्हणजे मी एकदम त्याला क्षणभर घाबरलो ग. म्हणजे काय आहे, मल्हारला जर कळलं की दरवर्षी आपणच ऑर्डर देतो तो भडकायचा ना. असायला काय झालं? नाही कसं आहे, म्हणजे
नेहमी मल्हारला तुम्हाला घाबरताना मी बघते ना, पण आज पहिल्यांदा तुम्हाला मल्हारला घाबरताना बघते. अगं घाबरण्यासारखंच आहे ना. म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याच्या बिझनेसमध्ये जरा मंदी असते म्हणून दरवर्षी मीच माझ्या मित्रातर्फे एक ऑर्डर देतो. हे जर त्याला कळलं तर वाईट वाटेल ना त्याला, आणि स्वाभिमान दुखावेल त्याचा. नाही हो, आता सगळं निस्तरलंय ना, नका टेन्शन घेऊ. टेन्शन नाही का? उलट या ऑर्डरचा माल परत आल्याने विदाऊट इन्व्हेस्टमेंट माल डबल झाला, याचा आनंदच आहे ना. अहो मी काय म्हणते, आता माल झालाच आहे डबल, तर आणखी एक ऑर्डर द्यायची का? म्हणजे कसं आहे ना की माझ्या भजनी मंडळातल्या एक बाई आहे, त्या इथे राहतात 4 गल्ल्या सोडून पलीकडे. तर मी त्यांना सांगते ना फोन करायला, मग त्या काहीतरी कारण सांगून मागतील काय. असं म्हणतेस? हा. तथास्तु. तथास्तु. पांडुरंग हरी. आई अप्पा अरे कुठे गेला होतास? त्याच्याकडे होतो. काय आहे, सध्या स्लॅक सीझन चालू आहे, त्यामुळे ऑर्डर नाही याचं टेन्शन घेत बसलो होतो. तर 2 ऑर्डर आल्या, तुम्ही तथास्तु म्हटल्या बरोबर हीच गोष्ट मी तेजाला सांगत होतो. मला म्हणाला आई आपण सांग माझ्याकरता पण तथास्तु म्हणा. पण खरं आजपर्यंत फक्त ऐकलं होतं की आई वडिलांचे आशीर्वाद पाठीशी असतील तर मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. आज अनुभव सुद्धा आला. माझ्याकरता तथास्तु म्हणत राहा, तोपर्यंत मी पुढची ऑर्डर पॅक करायला घेतो. आलो. हो, आपल्याला परत थांबा, अजिबात तथास्तु म्हणायचं नाही. तुम्ही तथास्तु म्हटल्यावर मल्हारला ऑर्डर्स कशा मिळतात ते कळलंय मला. तुला कसं कळलं? मी पार्थला घेऊन त्याच्या मित्राकडे बर्थडे पार्टीला गेले होते. तिकडे आणलेली रिटर्न गिफ्ट संपली म्हणून आपलीच स्टेशनरी रिटर्न गिफ्ट म्हणून वाटण्यात आली. मी जेव्हा विचारलं तेव्हा मला कळलं की ती ऑर्डर मल्हारकडे त्या मुलाच्या आजीने दिली होती. पण ती ऑर्डर द्यायला आई तुम्ही सांगितलं होतं. ते पैसेही तुम्ही दिले. का असं केलं? अगं काय करणार ना, म्हणजे उन्हाळा आला की त्याचा बिझनेस असा जरा डाऊन होतो ना, मग त्याचा उत्साह मावळतो. तो उत्साह टिकून जायला हवा ना, म्हणून मी आपलं जरासा असा टेकू देते ग. आई हे कळल्यावर त्याला किती हर्ट होईल. मागच्या वेळी अण्णांनी सुद्धा त्याला मदत करायचा प्रयत्न केला होता, पण त्याचा स्वाभिमान दुखावला गेला होता. माहितीये ना आप्पा आपल्याला. हो ना, म्हणून तर आम्ही त्याला अशी छुपी मदत केली ना. आणि अशी ऑर्डर दिली म्हणजे अशी काय खूप मोठी ऑर्डर दिली, त्याचं लॉसचं टेन्शन येऊ नये एवढंच तर ठेवलं. अहो आप्पा, लॉसचं टेन्शन त्याला वर्षभर असतं. नाही तसं नाही, पण कसं उन्हाळ्यामध्ये त्याचा बिझनेस डाऊन असतो. या पिरियड मध्ये त्याला बिझनेस बंद करावा असे विचार मनामध्ये येतात. मग हा विचार 4 वर्षापूर्वी तर मला आठवतं, तो बिझनेस बंद करायला निघाला होता. आणि तेव्हा मी पहिल्यांदा अशी छुपी ऑर्डर दिली आणि त्याच्या नेक्स्ट डे पासून तो लगेच उत्साहाने कामाला लागला होता. आप्पा, 4 वर्षापूर्वी गोष्ट वेगळी होती. तेव्हा बिझनेसची सुरुवात होती. आता बिझनेससाठीच म्हणून खास सेव्हिंग करून ठेवलेलं असतं त्याने. ठीक आहे ते, पण तो टेन्शन मध्ये येतो ना, ते पाहत नाही. म्हणून मग अशी छोटीशी मदत. ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एक छोटी ऑर्डर ठीक आहे. पण मग 2 ऑर्डर्स कशाला द्यायच्या? काय आई? अगं काय करणार, म्हणजे मुलाने अस्वस्थ मनाने इच्छा व्यक्त केली की मग देव जसा संकटात सापडलेल्या भक्तासाठी सहजपणे तथास्तु म्हणून जातो,
तसंच मुलासाठी सुद्धा तथास्तू निघून जातो. हो ना. मी काय करणार सांग मला. कसं असतं, आई बाप सगळं काही सहन करू शकतात, पण मुलाचा असा टेन्शन मध्ये असलेला चेहरा त्याला नाही पाहू. ओके सर, ओके. या, थँक्यू. अप्पा, तुम्ही आता तथाच तू म्हणालात का? अजून एक ऑर्डर आली. ही मी नाही गेली. हो तुझी शपथ नाही. अप्पा, तुम्ही नक्की आता तथाच तू म्हणाला असणार है ना? अहो, कसली पावर तुमच्या आशीर्वादामध्ये. उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा आता ऑर्डर यायला लागल्या तुलिका. याचाच अर्थ आपला हा बिझनेस एकदम सेट झालेला आहे. आता हा बिझनेस बंद करण्याची काही गरज नाहीये. त्यामुळे हा बिझनेस करता करताच आपण एक नवीन बिझनेस करू शकतो. हो की नाही अप्पा? म्हणत तथाच तू. तथास्तू. आश्चर्य. अरे एक मिनिट, तू काय म्हणाला आता? नवीन बिझनेस? हो? अरे नाही, हा बिझनेस चालू आहे ना. पण असं नाही आई, ही चिटिंग. आता तुम्ही तथाच तू म्हणालात अप्पा. त्याला तथास्तू नाही म्हणालो मी. आई, हे चिटिंग. आता अप्पा तथाच तू म्हणाले की नाही? नाही, वधवून नाही घेतलं मी. मी काय म्हंटल, हा बिझनेस चालू मला असताना बोलणं तू गोळा बनवलं. पण अप्पा तथाच तू बोलले म्हणजे दुसरा बिझनेस. असू दे ना, पण बोललेत ना. होईल, कशाला भांडतो. अरे मग तू असं अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.